हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण एक मेकअप लुक करणार आहोत आणि तो मेकअप लुक असणार आहे बजेट फ्रेंडली, पॉकेट फ्रेंडली आणि अफोर्डेबल कॅटेगरीमधला. सो ह्या प्रॉडक्टची जर तुम्ही सम करून बघितली तर ॲप्रॉक्सिमेटली 1000 रुपीज आणि प्रिसाईज बोललं तर 949 रुपीजमध्ये सर्व प्रोडक्ट्स मी बसवलेले आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे या मेकअप लुकमध्ये आपण अजिबात ब्रशेसचा यूज करणार नाही आहोत. इवन ब्युटी ब्लेंडरचा पण मी यूज करणार नाही आहे. सर्व प्रॉडक्ट्स जे काही आहे ते मी माझ्या हाताने ब्लेंड करणार आहे. सो तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. जेव्हा पण तुम्ही मेकअप करता तर मेकअप करण्यापूर्वी एक स्टेप जी असते ती म्हणजे स्किन प्रिपरेशन. तुम्हाला तुमचा स्किन व्यवस्थित प्रिपेअर करून घ्यायचा आहे बेस लावण्यापूर्वी. सो मी ऑलरेडी माझा ना फेस वॉश करून घेतलेला आहे, मॉइश्चरायझर करून घेतलेलं आहे. तुम्ही कुठलंही तुमचं फेवरेट मॉइश्चरायझर असेल ते करू शकता. मी यूज करते ते म्हणजे हे डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर. तुमची जर ड्राय स्किन असेल, सेन्सिटिव्ह स्किन असेल किंवा कॉम्बिनेशन स्किन असेल तर एक वन ऑफ द बेस्ट अफोर्डेबल नाही आहे. 350 समथिंग ह्याची प्राईस आहे, 350 की 400 समथिंग. पण हे या कॅटेगरीमध्ये ऑफकोर्स नाही आहे, कारण की आपल्याला जो काही बेस आहे तो मेकअपचा आहे. सो स्किन केअर या कॅटेगरीमध्ये येणार नाही. ऑलरेडी मी मॉइश्चराईज करून घेतलेलं आहे. मॉइश्चरायझर लावल्यानंतर मी 5 मिनिट्स थांबणार आहे आणि मग आपण बेससाठी प्रिपेअर करायला सुरुवात करूया. तर 5 मिनिट्स का थांबायचं? मॉइश्चरायझर आहे ते फेसमध्ये चांगलं ऑब्झॉर्ब होऊन जायला. आणि मॉइश्चरायझर फेसमध्ये चांगलं ऑब्झॉर्ब झालं की आपले जे काही डार्क पॅचेस असतात फेसवरती, त्याच्यावरती जो काही तुम्ही बेस लावणार आहात तो क्लिंग होत नाही. म्हणजे इथे वगैरे, इथे सहसा इथे आणि इथे आहे तिथं फाउंडेशन ड्राय पडतं. तर व्यवस्थित तुम्ही हायड्रेट करून घ्यायचं आहे तुमचा फेस तुमच्या मॉइश्चरायझरनी. सो आता आपण वळूया बेसकडे. सो बेससाठी मी घेतलेला आहे स्विस ब्युटीचा कन्सीलर इन द शेड 04. वन ऑफ द बेस्ट आणि अफोर्डेबल कन्सीलर आहे. मी बाय द वे सगळ्यांची प्राइजेस ना वरती लिहून टाकेल. आणि व्यवस्थित सगळीकडे मी तो लावून घेणार आहे. मानेवरती पण लावून घ्यायचा, अजिबात मान मोकळी सोडायची नाही, कारण की मग फेस वेगळं दिसतं, मान वेगळी दिसते. जेवढा काही तुमचा एक्सपोज एरिया असणार आहे त्याच्यावरती लावून घ्यायचं. आता आपण ब्लेंड करायचं फिंगर्सनी. तर फिंगर्सनी कसं ब्लेंड करायचं असं अजिबात करायचं नाही. फिंगर्स हा वाला फिंगर जो आहे म्हणजे तुमची करंगळी आहे त्याच्या शेजारचा बोट दोन्हीकडचा, त्यांनी व्यवस्थित मी आधी माझा कन्सीलर स्प्रेड करून घेणार आहे. आणि हा मी असाच ठेवून बाकीचा फेस ब्लेंड करून घेणार आहे. तर रिंग फिंगरनी, ह्याला बाय द वे रिंग फिंगर म्हणतात. रिंग फिंगरनी का ब्लेंड करायचं? तर रिंग फिंगरनी सर्वात कमी प्रेशर पडतं आणि ऑफकोर्स तुमचा फेस जो आहे तो खूप नाजूक असतो. सो आपल्याला जेवढा कमी प्रेशरमध्ये ब्लेंड करता येईल तेवढं चांगलं, म्हणून आपण रिंग फिंगरनी ब्लेंड करायचं. आणि तुम्ही म्हणाल की कन्सीलर तू असं स्प्रेड का करून घेतलेलं आहे? तर मला कन्सीलरला पुन्हा लेअर करायची नाही आहे. मला वन गोमध्येच मला फुल कव्हरेज पाहिजे. आणि फुल कव्हरेज आहे एक ट्रिक आहे बाय द वे. जर कन्सीलरकडून तुम्हाला अजून एक्स्ट्रा कव्हरेज मिळवायचं असेल तर ज्या स्पॉटवरती तुम्हाला एक्स्ट्रा कव्हरेज हवा आहे त्या स्पॉटवरती कन्सीलर स्प्रेड करून घ्यायचा आणि 5 मिनिट्स थांबायचं, 3 to 5 मिनिट्स थांबायचं. थोडासा कन्सीलर ड्राय झाला की त्या कन्सीलरचं कव्हरेज जे आहे ते वाढतं. सो मी पूर्ण फेस जो आहे, नाक कान पण व्यवस्थित करून घ्यायचे ब्लेंड. सो आता मी जो आहे अंडर आयचा एरिया तो मी टॅप 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 करून ब्लेंड करणार आहे. इवन डोळ्यांच्या वरती पण लावणार आहे, म्हणजे क्रीज आहे जी आपली त्याच्यावरती पण लावून घेणार आहे. व्यवस्थित ब्लेंड झालेला आहे पूर्ण फेस. मानेवरती व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं, कानावरती व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं. हा कन्सीलर आहे, बेस्ट कन्सीलर आहे. फक्त कॉन आहे की ह्याच्यामध्ये शेड रेंज यांची खूप घाण आहे. तुम्हाला शेड मिळाला तर नक्की हे कन्सीलर यूज करा. मीडियम टू हाय कव्हरेज देतो हा कन्सीलर.
सो आता नेक्स्ट स्टेप आहे ब्लश, आणि मला ऑफकोर्स 1000 रुपयामध्ये बसवायचं होतं सर्व प्रोडक्ट्स. सो मी ह्याच्यामध्ये पण जुगाड करणार आहे, आणि तो म्हणजे मी लिपस्टिक ॲज अ ब्लश म्हणून यूज करणार आहे. सो हे लिपस्टिक आहे ती हातावरती घेते आहे थोडीशी अशी इथे, आणि थोडासा कन्सिलर घेते आहे. तुम्ही लिपस्टिक डायरेक्टली पण अप्लाय करू शकता, पण ही मॅट लिपस्टिक आहे. सो डायरेक्टली फेसवरती अप्लाय केली की लगेच ती ड्राय होऊन जाते, तुम्हाला वर्क करायला टाईम मिळत नाही. सो थोडासा कन्सिलर मिक्स केला ना की प्रोडक्ट आहे तो क्रीमी होऊन जातो, आणि व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहे. अजून थोडंसं कव्हरेज हवं असेल तर अजून बिल्ड करा त्याच्यावरती. आणि जेव्हा पण तुम्ही ब्लश लावता तो असा ब्लश असेल किंवा तुम्ही लिक्विड ब्लश लावता, क्रीम ब्लश लावता, तर एका गालावरती वन टाईममध्ये अप्लाय करा. म्हणजे असं अजिबात करायचं नाही की दोन्ही गालावरती तुम्ही ब्लश लावलेला आहे आणि एका गालावरती तुम्ही ब्लेंड करून व दुसऱ्या गालावरती जाताय, तसं करायचं नाही. इथला थोडासा डार्क झाला, ठीक आहे. ब्लश नेहमी तुम्ही बिल्ड करू शकता, आणि थोडेसे ना पिगमेंट जास्त न असलेले ब्लश कधी पण प्रिफर करायचं आहे ॲज कम्पेअर टू जास्तवाले पिगमेंटेड ब्लशपेक्षा. कारण की जे कमी पिगमेंटेड ब्लश असतात ना ते तुम्ही बिल्ड करू शकता. हायली पिगमेंटेड ब्लशला तुम्हाला त्याची इंटेन्सिटी कमी करायला खूप जास्त कंट्रोल लागतं, आणि तुम्ही बिगनर असाल तर ते इश्यू होऊन जातो. आणि हा जो आहे शेड तो मी डोळ्यांवरती पण लावून घेणार आहे, आणि डोळ्यांवरती पण व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहे. थोडासा ना मोनोक्रोमॅटिक लुक येऊन जाईल. एजेस जे आहेत ते व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहे. आणि ब्लश अजून थोडासा लावते आहे, कारण की पावडर केल्यावर ह्या ब्लशची इंटेन्सिटी थोडीशी कमी होऊन जाईल. थोडासा नाकावरती तो एक सन किस्ड लुक येण्यासाठी थोडासा असा डब्ल्यू लाईक दिस. आता आपण करूया आपल्या फेसला सेट, आणि त्यासाठी मी यूज करणार आहे मार्सची ट्रान्सलुसंट पावडर आहे. ह्याची पण प्राईस मी वरती लिहून टाकेल. कधी पण तुम्ही पावडर घेताना किंवा मेकअप सेट करता ट्रान्सलुसंट पावडर ट्राय करायची, कारण की ट्रान्सलुसंट पावडरमध्ये पिगमेंट नसतो. सो तुमचा जो काही बेस आहे तो तसाच राहतो. जर तुम्ही कॉम्पॅक्ट यूज केली ना तर तुमचा बेसचा कलर थोडासा चेंज होतो, कारण की कॉम्पॅक्ट आपण आहे ती एक्झॅक्ट मॅचची मिळत नसते. सो आपला स्किन टोनला मॅच होत नाही, आणि प्रोडक्ट जो आहे म्हणजे तुमचं स्किन ऑक्सिडायझेशन वगैरे 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 करून स्किन बेसिकली मॉरल ऑफ द स्टोरी की तुमचा स्किन टेंट चेंज होऊन जातो. सो नेहमी लक्षात ठेवायचा पावडर आहे ती ट्रान्सलुसंट यूज करायचे जेव्हा तुम्हाला बेस सेट करायचं असेल. आणि हे जे आहे पावडर मी अशी डिप करणार आहे अशी, आणि ह्याचा जो झाकण आहे ना त्याच्यावरती जस्ट पूर्ण पावडर जी आहे ती अशी दाबून करून ना पूर्ण पफवरती ती पावडर व्यवस्थित ब्लेंड होऊन जाते. आणि अंडर आय एरियाला लाईक बेकिंग अजिबात करायची नाही, लगेच शाईन जाते. इवन आईज जे आहेत ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे, आणि जस्ट पूर्ण फेसला डॅब डॅब करायचं फक्त, अजिबात घासायचं नाही, अजिबात घासायचं नाही.
मानेवरती घासलं तर चालतं. डॅब 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 केलं. सो आपण बेस आपला व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे. आता आपण करूया थोडंसं आईजला ड्रमॅटिक, आणि त्याच्यासाठी मी यूज करणार आहे काजळ, थोडासा स्मोकी इफेक्ट करण्यासाठी. सो मी फेसेस कॅनडाचं काजळ आहे, आणि जस्ट ते मी लाईक लॅश लाईन जे आहे तिथे लावून घेणार आहे, 1 आय ॲट अ टाईम. आणि फिंगर्सच्याच मदतीने आहे ते स्मज करणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही क्यूटिप यूज करू शकता, कॉटन बड यूज करू शकता, पण मी फिंगरनी स्मज केलेला आहे. छानसा लुक येऊन जातो. सेम तुम्ही कशी पण लाईन ड्रॉ करू शकता. असं नाही की तुम्हाला आयलायनरसारखीच लाईन ड्रॉ करायची किंवा काय. ओह, ठीक आहे. पण आपण इथला डोळा इथला मॅच करून घेऊया. या सो एक थोडंसं डिफरंट लुक आलेला आहे. जर तुम्हाला आईजला अजून ड्रॅमॅटिक बनवायचं असेल तर अप्पर लाईनला पण तुम्ही काजळ लावून घेऊ शकता. या आय लुक कंप्लीट झालेला आहे. इवन खाली पण मी थोडंसं काजळ लावते. मी ऑफकोर्स ट्रेडिशनलिश टाईपमध्ये जाणार आहे लुकमध्ये, सो खाली पण काजळ लावते. पूर्ण डोळ्याला नाही लावणार आहे. हाफ लॅश लाईन फक्त मी कवर करते. या लगेच थोडंसं सेन्सिटिव्ह डोळे असल्यामुळे थोडंसं पाणी यायला सुरुवात झालेली आहे, पण एनिवे ते आपोआप होऊन जाईल. मार्सचा मस्कारा छान मस्कारा आहे, पण मला आय डोंट नो कन्सेप्ट समजलाच नाही की व्हॉल्यूम आणि लेन्ससाठी 2 वेगळे. ह्यांची फक्त वॉन्ड डिफरंट आहे, पण बाकीचा प्रोडक्ट सेमच आहे. सो एनिवे मी पफ घेतलेला आहे जो आपण पावडरसाठी यूज केलेला, आणि थोडंसं असं खेचणार आहे वरच्या डिरेक्शनला, आणि मग ह्याने ना मस्कारा व्यवस्थित लागतो. मस्कारा ना कधी विगल नाही करायचं, असं अजिबात करायचं नाही. जस्ट वन डिरेक्शनमध्ये अपवर्ड्समध्ये करून टाकायचं, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित लॅशेस कोट होतात. आणि तुम्ही जर मस्कारा विगल करून लावला तर क्लम्पी लॅशेस होतात, म्हणजे बघितलं असेल की 2 लॅशेस चिपकून एक लॅश बनते तसं. सो तसं अजिबात करायचं नाही. लोअर लॅशेसला पण तसंच करायचं. आणि जेव्हा पण तुम्ही मस्कारा आहे तो घेता, तो कधी पण असा करून घ्यायचा नाही. असं केलं तर मस्कारा तुमचा लगेच ड्राय पडतो. जेव्हा पण तुम्ही असं करता ना, तुम्ही बेसिकली एअर मस्काराच्या आतमध्ये घालत आहात. सो आणि हाच जो आहे वॉन्ड थोडासा मी बॅक ऑफ द हँडला क्लिअर करून ॲज अ आयब्रो जेल म्हणून यूज करते. आता आपण करणार आहोत शेवटची स्टेप, आणि ती आहे ऑफकोर्स लिपस्टिक. सो ही वाली लिपस्टिक जी स्टार्टिंगला आपण ॲज अ ब्लश म्हणून यूज केलेली, ही पण स्विस ब्युटीचीच लिपस्टिक आहे. खूप छान ह्याचा शेड आहे, कुकी म्हणून आहे.
तुम्हाला हवा तर लिप लायनर पण तुम्ही यूज करू शकता. आणि अजून एक ट्रिक सांगते, तुम्हाला जर थोडंसं ना ऑम्ब्रे इफेक्टवाली जर लिपस्टिक करायची असेल तर थोडासा कन्सिलर घ्यायचा बॅक ऑफ द हँड आणि बोटावरती घेऊन मिडल ऑफ द लिप्स आहे ते लावायचा. मॅम आहे आणि खूप छान असं ना ऑम्ब्रे इफेक्ट येऊन जातो. आय डोंट नो की कॅमेरामध्ये तो येतो आहे की नाही, पण खूप छान ॲक्च्युअलमध्ये रिझल्ट खूप छान येतो. आणि लिपस्टिक फक्त मी थोडीशी आउटलाईन करते आहे. सो आपला मेकअप लुक जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. आणि लास्ट स्टेप आहे ती म्हणजे ऑफकोर्स टिकली. टिकलीशिवाय कुठलाही ट्रेडिशनल लुक कंप्लीट होत नाही. सो टिकली लावून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या हेअरस्टाईल करू शकता. तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला आणि तुम्हाला मेकअप लुक आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.